तर आज आपण 40 साइज मध्ये 7 इंचच्या बाहीचं कटिंग इथे बघणार आहोत। हाय, मी सोनम तुमचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये। ब्लाउजला बाही जोडताना बाही कमी पडते, त्याचबरोबर ब्लाउज शिवून झाल्यानंतर ब्लाउजला चुन्या किंवा घोळ आलेले दिसतात। असे जर प्रॉब्लेम तुम्हाला देखील येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला असे प्रॉब्लेम अजिबात येणार नाहीत। बघा, इथे बाहीचं पेपर कटिंग करण्यासाठी इथे मी फोल्ड पेपर घेतलेला आहे, म्हणजे डबल पेपर घेतलेला आहे। बंद बाजूकडून आपल्याला इथे मापे टाकून घ्यायचे आहेत। पेपर कटिंग करण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला अस्तरच्या बाहीचं पेपर कटिंग करायचं आहे की आपल्याला साध्या बाहीचं पेपर कटिंग इथे करायचं आहे। अस्तरच्या बाहीचं पेपर कटिंग करत असाल तर इथे तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, आणि जर तुम्ही साध्या बाहीचं इथे पेपर कटिंग करत असाल म्हणजे ज्या बाहीला तुम्ही अस्तर जोडणार नसाल त्या बाहीसाठी तुम्हाला इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर इथे मी अस्तरच्या बाहीचं पेपर कटिंग करत आहे, त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। आणि बघा, इथे पट्टीने सरळ लाईन ओढून घेतलेली आहे। तर ते मी लिहून ठेवते अर्धा इंच शिलाई मार्जिन। बाय चान्स कोणी माझ्या मैत्रिणी नवीन शिकत असतील तर त्यांना व्यवस्थित लक्षात येईल। अस्तरच्या बाहीचं पेपर कटिंग करणार असाल तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्या, आणि साध्या बाहीचं पेपर कटिंग करत असाल तर 1.5 इंच शिलाई मार्जिन तुम्हाला इथे घ्यायचं आहे। यानंतर इथे मी 7 इंच बाहीची उंची टाकून घेणार आहे। आणि इथे सुद्धा पट्टीने सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। तर बघा, आपण इथे बाहीची उंची टाकून घेतलेली आहे, तर इथे लिहून ठेवते बाही उंची। तर आपण काय केलं, इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे, आणि बघा इथे आपण बाहीची उंची टाकून घेतलेली आहे, बरोबर। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे बाहीची घडी टाकून घ्यायची आहे। बाही कटिंग करताना सर्वात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम येतो तो म्हणजे बाही कमी पडते। तर बाही कमी पडू नये यासाठी परफेक्ट बाहीची घडी कशी काढायची हे तुम्हाला आता मी सविस्तर सांगणार आहे, त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे छोटे छोटे जे पॉईंट असतात ते आपल्याकडून चुकत असतात, तेच आपल्याला लक्षात येत नाहीत, तर तेच पॉईंट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते आहे। ज्या वेळेस आपण ब्लाउजला बाही जोडत असतो त्यावेळेस बाही जास्त झाली तरी चालते, पण कमी पडली तर त्यावेळेस आपल्याला काय करावं सुचत नाही। त्यासाठीच तुम्हाला आज मी परफेक्ट बाहीची घडी कशी काढायची हे दाखवते। तर इथे बघा, मी 40 साइजचं फ्रंट नेकचं कटिंग इथे करून घेतलेलं आहे। जसं आपण नॉर्मली कटिंग करतो तसंच इथे मी सेम कटिंग करून घेतलेलं आहे। तर बघा, इथे मी मुंडा खोली जी आहे ती मी 6.5 इंच घेतलेली आहे। तुम्हाला मी टेपने मोजून दाखवते। तर बघा, इथे मी 6.5 इंच मुंडा खोली घेतलेली आहे 40 साइजला। आणि इथे बघा, छाती घेराचा चौथा भाग प्लस इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। 40चा चौथा भाग येतो 10 इंच प्लस 1.5 इंच इथे मी शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण छाती घेर मोजून घ्यायचा आहे। तर किती येतं, 11.5 इंच, बरोबर। तर आपल्याला काय करायचं आहे, 11.5तून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे, म्हणजे किती येतं, 11 इंच। तर बघा, 11 इंच ही आपली बाहीची घडी येणार आहे। छातीचा चौथा भाग प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतो, ते संपूर्ण छाती घेर आपल्याला मोजून घ्यायचं आहे, आणि मोजून घेतल्यानंतर त्यातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे, तर ती आपली छातीची घडी येणार आहे। लक्षात। पण काही वेळा आपण काय करतो, इथे छातीचा चौथा भाग प्लस आपण इथे 2 इंच शिलाई मार्जिन सुद्धा घेत असतो, बरोबर। मग त्यावेळेस काय करायचं, पूर्ण छाती घेर मोजून घ्यायचा आणि त्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे। तुमचा कितीही छाती घेर येऊ द्या, त्यातून तुम्हाला फक्त अर्धा इंच मायनस करायचं आहे, आणि ती तुम्हाला बाहीची घडी टाकून घ्यायची आहे। लक्षात। तर अशा पद्धतीने तुम्ही बाहीची घडी परफेक्ट काढू शकता। थोडीफार जास्त होऊ शकते, पण कमी अजिबात तुम्हाला बाही पडणार नाही। तर इथे आपली बाहीची घडी येणार आहे 11 इंच, बरोबर। तर यानुसार तुम्हाला मी बाहीची घडी कशी काढायची हे दाखवलेलं आहे। आता आपण मापे टाकून घेऊया। तर बघा, 11 इंच मी बाहीची घडी टाकून घेणार आहे। तर बघा, खाली सुद्धा मी 11 इंच बाहीची घडी टाकून घेत आहे, आणि ते सरळ लाईन ओढून घेणार आहे। तर बघा, आपण इथे बाहीची घडी कशी काढायची हे अगदी सोप्या पद्धतीने बघितलेलं आहे, बरोबर। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला कॅफाट टाकायचे आहे, म्हणजेच मुंड्यांचे शेप देण्यासाठी आपल्याला इथे अंतर घ्यायचं आहे। तर ते किती घ्यायचं, तर बघा, इथे आपण 40 छाती घेरानुसार इथे
बाहीचं कटिंग करत आहोत, बरोबर. ज्या वेळेस तुमचा छातीगेर हा 35 इंचाच्या पुढे असेल त्यावेळेस तुम्हाला इथे कॅफाईट ही 3.5 इंच घ्यायची आहे, बरोबर. 3.5 इंचाच्या पुढे कॅफाईट अजिबात घ्यायची नाही. 35च्या पुढे कितीही छातीगेर असू द्या तुम्हाला कॅफाईट ही 3.5 इंच टाकायची आहे. तर ते बघा दोन्ही साईडला मी 3.5 इंच टाकून घेत आहे. आणि ते बघा पट्टीने आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. तर बघा आपण दोन्ही साईडला 3.5 इंच कॅफाईट टाकून घेतलेली आहे. यानंतर आता आपल्याला दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे. जेवढा पण तुमचा दंडघेर असेल तेवढा तुम्हाला इथे टाकायचा आहे, प्लस तुम्हाला इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आलं लक्षात. तर बघा इथे मी 5 इंचावरती दंडघेर टाकलेला आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन मी घेत आहे. आणि बघा हे जे 2 पॉइंट आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत तिरके, बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून इकडे बघा 1 इंच घ्यायचं आहे. तर बघा आपण इथे 1 इंच घेतलेला आहे. आता लक्ष द्या, हा जो पॉइंट आहे आणि हा जो पॉइंट आहे तो बघा आपल्याला या पद्धतीने टेपने मोजून घ्यायचा आहे आणि ह्या 2 पॉइंटचा मध्य तुम्हाला काढायचा आहे. तर बघा टेप या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि मध्यावरती खूण करून घ्यायची आहे. लक्षात आपण काय केलेलं आहे, या 2 पॉइंटचा मध्य ते काढून घेतलेला आहे आणि पट्टीने तिथे सरळ लाईन ओढून घेतली. लक्षात. या 2 पॉइंटचा मध्य ते काढला आणि पट्टीने सरळ लाईन ओढून घेतली. लक्षात. आणि ही जी लाईन आपण ओढून घेतली आहे त्या लाईनचे आपल्याला 3 समान भाग करून घ्यायचे आहेत. तिन्ही भाग एक समान आले पाहिजेत. या पद्धतीने तुम्हाला 3 समान भाग करून घ्यायचे आहेत. 1, 2 आणि 3 असे 3 आपण भाग करून घेतलेले आहेत. आणि काय करायचं आहे, ह्या 3 पॉइंट मधून आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी व्यवस्थित मुंड्याचे शेप देऊन घेत आहे. तर या पद्धतीने बघा थोडासा गोलाकार शेप मी इथपर्यंत देऊन घेतला आणि तिथून आपल्याला खालून गोलाकार शेप ह्या पॉइंट पर्यंत द्यायचा आहे. आलं लक्षात. यानंतर बघा इथून या पद्धतीने थोडासा वरून गोलाकार शेप इथपर्यंत दिला आणि तिथून बघा खाली या पद्धतीने खालून गोलाकार शेप द्यायचा आहे. बघा या पद्धतीने. तर बघा मुंड्याचे शेप दोन्ही देऊन झालेले आहेत आणि परफेक्ट आपले मुंड्याचे शेप इथे आलेले आहेत. तर या पद्धतीने जर तुम्ही मुंड्याचे शेप दिले तर बाहीला कुठेही चुन्या घोळ येणार नाही, कारण बाही अगदी परफेक्ट तुम्हाला फिटिंगला बसणार आहे. तर आपली बाहीची मापे टाकून झालेली आहेत. तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते. आपण जे बाहीचं पेपर कटिंग केलेलं आहे ती बाही परफेक्ट आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला मी चेक करून दाखवणार आहे. त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो, शेजारी जे बेल आयकॉन आहे त्याला नक्की प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तर बघा इथे मी बाहीचं कटिंग व्यवस्थित करून घेतलेलं आहे. तर इथे मी शेप थोडासा डार्क करून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पुढील मुंडा आणि मागील मुंडा कोणता आहे. तर बघा इथे या पद्धतीने मी मुंड्याचा शेप डार्क करून घेतलेला आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे बाहीचं कटिंग केलेलं आहे. अगदी सोपी पद्धत तुम्हाला इथे मी दाखवलेली आहे. तर आपण ही 40 साईज नुसार 7 इंचाची बाही इथे आपण कटिंग केलेली आहे. आता हे जे कटिंग केलेलं आहे ते परफेक्ट आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला मी चेक करून दाखवणार आहे. तर बघा इथे पुढील भागाचं कटिंग मी घेतलेलं आहे आणि इथून बघा आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे, कारण हे जे अर्धा इंच आहे ते आपलं शोल्डर मध्ये जात असतं, त्यामुळे ते फक्त आपण अर्धा इंच सोडून देणार आहोत. तुम्हाला व्यवस्थित दाखवते. बघा इथे मी अर्धा इंच सोडलेलं आहे. हे अंतर आपलं शोल्डर मध्ये जात असतं, त्यामुळे ते अर्धा इंच सोडलेलं आहे. तर चला तुम्हाला बाही चेक करून दाखवते. तर बघा बाही या पद्धतीने ओपन करायची आहे आणि मधला जो सेंटर पॉइंट आहे तो तुम्हाला या पॉइंट वरती ठेवून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे आणि हळूवारपणे बाही बघा चेक करून घेत आहे.
जशी आपण बाही जोडतो सेम त्या पद्धतीने इथे मी बाही फिरवून घेत आहे। तुम्हाला थोडं जवळून दाखवते तर बघा या पद्धतीने हळूवारपणे बाही चेक करत आहे आणि तुम्हाला दिसत असेल बाही अगदी परफेक्ट आलेली आहे, अजिबात बाही कमी पडलेली नाही। तर या पद्धतीने नक्कीच तुम्ही सुद्धा बाहीचं कटिंग करू शकता, अजिबात बाही कमी पडणार नाही। तर बघा आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप बघितलेलं आहे की परफेक्ट बाहीचं कटिंग कसं करायचं। बाहीची घडी काढण्याची तुम्हाला अगदी सोपी पद्धत मी सांगितलेली आहे। त्याचबरोबर बाहीची कॅफाट किती इंचावरती घ्यायची असते आणि मुंड्याचे शेप कसे द्यायचे असतात जेणेकरून बाहीला कुठेही चुन्या घोळ येणार नाहीत, हे अगदी तुम्हाला सविस्तर मी दाखवलेलं आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। नंतर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय।